विधान परिषदेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी परभणीतून मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलाय. सईद खान यांना शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. संजय शिरसाट सईद खान यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते. परभणीत शिंदेंनी मुस्लिम उमेदवार देत सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न केलाय. सईद खान हे मूळचे परभणी जिल्ह्यातील पाथरीचे रहिवासी आहेत. व्यवसायानं कंत्राटदार असलेले खान हे भावना गवळी यांचं निकटवर्ती आहेत. भावना गवळी यांचं खंदे समर्थक म्हणून खान यांची ओळख आहे. भावना गवळी यांच्याशी संबंधित असलेल्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या ट्रस्टमध्ये ते सक्रिय देखील होते. सईद खान सर्वप्रथम चर्चेत आले ते भावना गवळी यांच्यावरील ईडी कारवाईच्या वेळी. 2021ला जेव्हा भावना गवळी यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करण्यात आला तेव्हा ईडीनं सर्वप्रथम सईद खान यांनाच मुंबईतून अटक केली होती. या कारवाईमुळे ते महाराष्ट्रात चर्चेत आले होते. सईद खान यांना एकनाथ शिंदे यांनी बळ दिलं. खान सध्या शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचं प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी पक्षात मजबूत पकड निर्माण केली आहे. मराठवाड्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. सईद खान हे आधी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वर्तुळात कार्यरत होते. भावना गवळी यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला. जानेवारी 2024 आणि त्यानंतरच्या काळात त्यांनी परभणीत काँग्रेस व इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांना शिवसेनेत आणून पक्षात स्वतःचं स्थान आणखी मजबूत केले. आता शिंदेंनी त्यांना उमेदवारी देऊन त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकलाय.